नमस्कार मित्रांनो. गेल्या 1 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमध्ये इतकं भयानक नुकसान झालेलं आहे की शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे. आणि त्यामध्येच नगर जिल्ह्यामध्ये तर एका शेतकऱ्यानं स्वतःचा व्हिडिओ करून शासन मदत करत नाही, कर्जमाफी करत नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे. आणि आता कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष पाशा पटेल याने एक असं वक्तव्य केलेलं आहे की शेतकऱ्यांनी आता या गोष्टींची सवय लावून घ्यायला पाहिजे. कोणत्या गोष्टींची सवय लावून घ्यायला पाहिजे, काय लावून घ्यायला पाहिजे आणि याच्या बोलण्यामागे काय गोष्टी आहेत नेमक्या, या सर्व गोष्टी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायच्यात. तर शेतकरी मित्रांनो, मागच्या महिन्यात जी काय अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पिकं वाहून गेली, जास्त पाऊस पडल्यामुळे पिकं पिवळी पडली. आणि यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय आणि शेतकरी हा सरकारकडे मागणी करत आहे या नुकसान भरपाईची. कारण अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे. शासनाने या शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. एकतर कर्जमाफी केलेली नाही, शेतकऱ्यांनी इकडून तिकडून पैसे करून आपल्या शेतीमध्ये ज्या काही गोष्टी लागतात, खतं असतील, बियाणं असतील, यासाठी खर्च केलेला आहे. आणि दररोज 5 ते 7 आत्महत्या या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. तरी पण या सरकारला या गोष्टीचं क्वचितही दुःख नाही आणि दिसत नाही. कारण कर्जमाफीचं आश्वासन यांनी दिलं होतं, कर्जमाफी केली नाही. शेतकऱ्यांना पीक कर्ज बँकांनी दिले नाही, कारण पहिलेच भरले गेले नाही. आणि त्यामध्ये या कृषी मूल्य आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष पाशा पटेल हे अशी वक्तव्य करीत आहेत की शेतकऱ्यांनी या अतिवृष्टीची, या नुकसानीची सवय लावली पाहिजे. सरकार काही शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही. मात्र यामध्ये एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हे पाशा पटेल बोलत आहेत म्हणजे त्यांचं वैयक्तिक मत नसेल, हे सरकारचं मत असेल. म्हणजे यांचा एक नेता असं बोलणार आणि या माध्यमातून लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात, शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येतात त्या जाणून घ्यायच्या. आणि त्यावर जर शेतकऱ्यांच्या काहीच प्रतिक्रिया आल्या नाही तर मग पुन्हा शेतकऱ्याला मदत करण्याची गरज नाही, ही त्यांची एक मानसिकता असू शकते. आणि हे खरं आहे, कारण शेतकरी हा थोड्या थोड्या गोष्टीसाठी भुलला जातो, एक लक्षात घ्या. आता जे अतिवृष्टीत नुकसान झाले, शासनानंच का मदत करावी? कारण शासनाचे शेतकऱ्यावर निर्बंध आहेत. PM किसानच्या योजनेचे पैसे येतात म्हणजे काही शेतकऱ्यावर उपकार केले जात नाहीत. आणि शेतकऱ्याला हे वाटतं की आपल्याला सरकार हे पैसे फुकट देतंय. मात्र एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तुम्ही काही गुलाम नाहीत. या व्यवस्थेत सरकारी जी यंत्रणा आहे, तर ही शेतकऱ्यांच्या ज्या काही शेतीमालाचे भाव आहेत हे सरकारच्या हातात आहेत. सरकारचं यावर लक्ष असतं की कोणत्या गोष्टीचे भाव वाढू द्यायचे, कोणत्या गोष्टीचे भाव नाही वाढू द्यायचे. आणि जे काही इतर असतात शेतकरी सोडून, मतदार वर्ग जगवायचा, मतदाराला कसं स्वस्तात काही मिळेल यासाठी सर्व सरकारचे प्रयत्न असतात. आणि याच पार्श्वभूमीवर हे पाशा पटेल असं बोललेले असतील. म्हणजे या माध्यमातून बघून घ्यायचं की खरंच शेतकरी या गोष्टीवर पाशा पटेलांबद्दल काय बोलतात. मात्र शेतकरी काहीच बोलणार नाहीत, हे मी सांगतो. कारण तुम्ही आजपर्यंत बघत असाल शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाच्या बाबतीत शेतकऱ्यावर किती अन्याय झालाय आणि कोणते शेतकरी पुढे येऊन बोलले. म्हणून जर अशा गोष्टी घडत असतील आणि जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे त्यांच्याकडे शेतीमालाचे भाव ठरवण्याचा अधिकार आहे, आणि तेच जर असं बोलत असतील आणि ते म्हणत असतील की शेतकऱ्यांनी आता या गोष्टीची सवय लावली पाहिजे, इतर काही दुसऱ्या शेतीमध्ये करता आलं तर ते करता आलं पाहिजे. मात्र हे करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो आणि तो पैसा आणायचा आहे कुठून? बँका कर्ज द्यायला तयार नाहीत, सरकार कर्जमाफी करत नाही. आणि पुन्हा सरकारच्या पदावर बसलेले हेच नेते एकेकाळ हे म्हणजे देशातल्या शेतकऱ्यांसाठी, राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या यात्रा या पाशा पटेलांनी काढल्या होत्या. मला आठवते एक यात्रा त्यांची, सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्यावा म्हणून त्यांनी एक यात्रा काढली होती. त्यामध्ये पंकजा मुंडे होत्या, त्यानंतर देवेंद्र फडणवीस होते आताचे मुख्यमंत्री. यांना त्या गोष्टीची आठवण नाही का की आपणच यात्रा काढल्या होत्या आणि आजच्या आपल्या सरकारमध्ये त्याच सोयाबीनला 4,000चा भाव आहे.
कापसाला 10,000 रुपयाची मागणी होती यांची, आज कापूस 7,000च्या वर जायला तयार नाही. आणि हेच कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष जर शेतकऱ्यांना असे सल्ले देत असतील आणि शेतकरी हे निपुटपणे जर ऐकून घेत असतील तर पुढचे शेतकऱ्यावर सुद्धा खूप वाईट दिवस येणार आहे. याची सुद्धा जाण प्रत्येक शेतकऱ्यांना ठेवली पाहिजे. आणि आता यावर तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा कमेंट करा. आणि पाशा पटेल बोलले त्यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.